रवीश पाटील जनमानसात तळागाळापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आहे. आणि अगदी म्हणजे अगदी सुखात नाही दुःखात तरी पूर्ण म्हणजे वाहून घेणारा कार्यकर्ता असेल तर रवीश पाटील. म्हणजे आपण बघितलं तर भाजप हा पूर्ण जिल्ह्यापर्यंत गेलाय, पण असा आपला एकच तालुका राहिलाय की भाजप आतापर्यंत आले नाही. अशी माझी इच्छा आहे की आपल्या तालुक्यात कमळ फुलावं आणि सगळ्या सोयी सुविधा आपल्या घरापर्यंत पोहोचाव्यात. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे तर शब्दच नाही. आता म्हणजे त्या मिळून मिसळून अशी कोण गरीब कोण श्रीमंत असा त्यांच्याकडे भेदभाव सुद्धा नाही. म्हणजे ते भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत आणि भाजप पक्ष असा आहे की तो सर्वसामान्य माणसांच्या मुळापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात बघितलं तर भाजप हा पहिलाच पक्ष आहे ज्याच्या मार्फत सर्व योजना अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतात. आधीमध्ये कुठेही न जाता त्या डायरेक्ट लोकांपर्यंत येत आहेत. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं का की ऋतुजा पाटील ह्या फक्त उमेदवार नाही तर आता कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघाची गरज आहे? 100% असं वाटतं की आज भाजप म्हणून ज्या ऋतुजा वहिनी व रवीश पाटील काम करतात ते प्रत्येक घरात जाऊन त्यांनी भाजप पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि भाजप म्हणून आम्हाला इथं 100% यश मिळणार. गेल्या काही वर्षात भाजपच्या माध्यमातून जी विकास कामे झाली आहेत त्याचा थेट फायदा नागरिकांना झाल्यास वाटतं का? होय, आता लाडक्या बहिणीची योजना असेल, PM किसान सन्मान निधी असेल, हे थेट लोकांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळं लोकांनाही त्याची कल्पना आहे की आपण कोणाला मत द्यायचं. केंद्रात आणि राज्यात आता भाजपची सत्ता आहे, मग त्याचा ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात सकारात्मक फायदा होईल असं वाटतं का? होय, कारण की आता बघितलं तर लोकांचं मत सत्तेत असलं तरच काम होतं असं आहे. त्यामुळं केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेना सत्ता असल्यामुळे लोक ही तसंच करणार. आता जनतेतून पुढे येणारं नाव कोणतं? ऋतुजा रवीश पाटील. विकास, पारदर्शकता आणि विश्वास या 3 गोष्टींचा विचार करता या मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार कोण वाटतं? ऋतुजा वहिनी योग्य उमेदवार आहेत, ऋतुजा पाटील, कारण त्यांना एक राजकीय वारसा आहे. त्याच्यात विकासाच्या दृष्टीने ते पाहतात, दुसरी काय त्यांचं नसतं, फक्त विकास. त्यांनी काय कामं केलीत ह्या आधी? त्यांचे पती सभापती होते तर आधारी पंचायत समितीला. बरेच आता आमच्या गावात आमचे दत्त मंदिर एक आहे, त्याला संरक्षक दिन अगदी अल्प निधी असताना सुद्धा त्यांनी तो दिला, म्हणजे त्यात काही केलं नाही. तसंच आमच्या गावाला एक देवालय आहे, आंगळेश्वर देवालय, तिथं जाण्यासाठी रस्ता नव्हता. मग त्यांनी स्वतःच्या खर्चातून JCB मशीन देऊन रस्ता करण्याचं काम केले. 8-10 दिवस काम चालू होतं. म्हणजे त्यांनी केलेल्या एकूणच कामांना पाहता कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनता त्यांना चांगला प्रतिसाद देईल का? हो, चांगला प्रतिसाद मिळणारच, कारण ते विकासाच्या दृष्टीने पुढे आहेत. तसंच केंद्रात त्यांचं भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे. त्यामुळं इथं ताराळे जिल्हा परिषदमध्ये कमळे निश्चितच पडणार. राजकारणात विकास सोबत जनतेशी नाळ ठेवणंही महत्वाचं असतं. मग आता कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघात जनतेशी नाळ असलेला उमेदवार कोण तुमच्या मते? हे ऋतुजा रवीश पाटील. का काय केलं? त्यांच्या घराण्याचा वारसाच आहे. या 52 खेड्यात त्यांच्या म्हणजे आबा आज्यापासून म्हणजे जनतेची त्यांची अशी नाळ आहे, म्हणजे भागाचा विकास याशिवाय दुसरं त्यांनी आयुष्यात काही बघितलेलं नाही. असं त्यांचं म्हणजे सामाजिक कार्य आहे. तसंच रवीश पाटील जनमानसात तळागाळापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आहे. आणि अगदी म्हणजे अगदी सुखात नाही दुःखात तरी पूर्ण म्हणजे वाहून घेणारा कार्यकर्ता असेल तर रवीश पाटील. आणि भाजपाला नक्कीच त्याचा फायदा होणार हे निश्चित आहे. मग जनता चांगला प्रतिसाद देणार का? अगदी निवडूनच येणार, त्यात काय म्हणजे शंकाच नाही. कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघात रस्ते, पाणी, आरोग्य या समस्या भरपूर जाणवतात. मग ऋतुजा पाटील त्याच्यावर काय ठोस पावलं उचलतील असं वाटतं? त्या तयारीच्या आहेत आणि त्यांचा संपर्क चांगला आहे त्यांचा. आणि त्या आजपर्यंत काय इतर कुठल्या तरी माध्यमातून त्या लोकांशी संबंध साधलेला आहे त्यांनी. आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. कार्य चांगलं म्हणण्यापेक्षा त्यांचा पाठिंबाचा जो प्रोग्राम आहे राजकीय, ते लोकांनी जनमताला धरून आहे किंवा खालच्या लोकांशी संपर्कात आहे. त्यांचा राजकीय वारसा त्या पुढे घेऊन जातील असं वाटतं का? म्हणजे चांगलं काम करतील का ह्यामध्ये? 100% त्यांच्या ते रक्तातच आहे. आणि त्यांचा पाठीमागला जे प्रोग्राम आहे किंवा त्यांची पाठीमागली जे परंपरा आहे ते ह्या कार्यातील आहे. जनतेतून असं ऐकायला भेटते की रवीश पाटील असतील किंवा ऋतुजा पाटील
त्यांच्याशी एक नाळ जोडून आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचतायत, मग ह्याच्यावर काय बोलाल? त्यांचं म्हणजे कसं आहे, त्यांचं कार्य आहे ते लोकांसाठी, लोकांच्या काय गरजा आहेत त्या भागवण्याचा त्यांचा ध्येय आहे. आणि या पक्षाची एक निष्ठा आहेत ती, आणि काय यांच्याबद्दल काय अडचण आहे. आज मतदारसंघामध्ये ऋतुजा पाटील यांच्याविषयी काय भावना पाहायला मिळते? सकारात्मक बदल जाणवतोय का? हो नक्कीच, कारण त्यांनी आतापर्यंत भरपूर कामे केले महिलांसाठी किंवा असू दे शेतकऱ्यांसाठी असू दे. ज्यावेळी दादा होते उपसभापती म्हणून 2017 ते 22 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेती अवजार असू देत, ताडपत्रे असू देत किंवा महिलांसाठी त्यांनी आतापर्यंत भरपूर कामे केलीत. शिलाई मशीन ते असं प्रत्येकाच्या घरी जाऊन काम केले. ह्याच निवडून यावेत असं का वाटतं? कारण की आपण बघितलं तर भाजप हा पूर्ण जिल्ह्यापर्यंत गेलाय, पण असा आपला एकच तालुका राहिलाय की भाजप आतापर्यंत आलं नाही. अशी माझी इच्छा आहे की आपल्या तालुक्यात कमळ फुलावं आणि सगळ्या सोयी सुविधा आपल्या घरापर्यंत पोहोचाव्यात. आतापर्यंत जलजीवन योजना असू देत किंवा लाडकी बहीण असू देत किंवा उज्ज्वला गॅस, आतापर्यंत अशा योजना भरपूर आल्यात, पण अशा अनेक काही योजना असतील त्या आपल्या घरापर्यंत याव्या ही माझी इच्छा आहे. त्यामुळे ऋतुजा बहिणी ह्या निवडून याव्या. तुमच्या मते ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात योग्य उमेदवार कोण? ऋतुजा रवीश पाटील. का? त्यांचा स्वभाव म्हणजे महिलांच्यात म्हणजे मिळून मिसळून असतात त्या, आणि महिलांच्यासाठी त्या सक्षम उमेदवार आहेत. ते चांगलं काम करतील महिलांच्यासाठी. मग महिला त्यांना चांगली साथ देतील असं वाटतंय का? देणार. आता त्यांच्या पाठीमागे आम्ही दररोज घरातली कामं टाकून सकाळ संध्याकाळ असते त्यांच्या बरोबर फिरायला. मग आणि त्या त्यांचा स्वभावच असा आहे की त्या महिलांच्यासाठी, त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे आता शब्दच नाही. आता म्हणजे त्या मिळून मिसळून, अशी कोण गरीब कोण श्रीमंत असा त्यांच्याकडे भेदभाव सुद्धा नाही. आज आमची ओळख झाली की उद्या त्या लगेच विचारणार आम्हाला, तुम्ही का आला नाही तुम्ही. कसबा तारी जिल्हा परिषद मतदारसंघात जर 4 उमेदवार आहेत, तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यावं? आम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर ऋतुजाताई ह्या सर्वसामान्य माणसांना मिळून मिसळून घेणाऱ्याच आहेत. आणि त्या महत्वाचं म्हणजे ते भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत. आणि भाजप पक्ष असा आहे की तो सर्वसामान्य माणसांच्या मुळापर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. भाजप पक्षाने अनेक प्रकारच्या काही सोयी सुविधा असतील, बऱ्याच प्रकारच्या योजना, हे सर्व बऱ्याच प्रकारच्या योजना ह्या सर्वसामान्य महिलांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. लाडकी बहीण असो किंवा विधवांच्यासाठी पेन्शन योजना असो किंवा महिलांच्यासाठी किंवा मुलींच्यासाठी अनेक प्रकारच्या योजना त्या भाजप सरकारने राबवल्या आहेत. जर ऋतुजाताई आपल्याकडे जर निवडून आल्या तर ह्याच योजना सर्वसामान्य महिलांच्या पर्यंत पोहोचतील किंवा ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोहोचू शकतील. त्यामुळे तुम्ही सर्वांनी भाजप पक्षाला निवडून द्यावे, म्हणजे ऋतुजाताईंना आपल्या निवडून द्यावं. ऋतुजा पाटील जर आता निवडून आल्या तर त्यांच्याकडून अपेक्षा काय असतील? काय करायला पाहिजे? त्यांच्याकडून अपेक्षा करण्याची गरजच नाही, कारण त्या स्वतःहून सर्वांना मदत करतील. जनतेशी नाळ जोडून आहेत का त्या? अर्थातच त्यांचे पती असोत किंवा त्या असोत, त्या प्रत्येकांच्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. एक महिला उमेदवार म्हणून त्या महिलांसाठी काय कामं करतील असं वाटतं? महिलांच्यासाठी व मुलींच्यासाठी असणाऱ्या योजना, भरपूर योजना आहेत. सुकन्या योजना असो, ह्या आजपर्यंत म्हणजे खेड्यागावातल्या लोकांना माहीत नाही आहे. अनेक प्रकारच्या योजना आहेत ज्या आपण इन्व्हेस्ट करू शकतो, म्हणजे थोड्या प्रमाणात, आणि नंतर पुढे जाऊन का असेना आपल्याला त्याचा मोठा मोबदला मिळू शकतो. अशा प्रकारच्या योजना ह्या सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या करू शकतात. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यावं ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये? माझी तर मनापासून अशी इच्छा आहे की आपल्या ऋतुजाताईच निवडून याव्यात, कारण त्या एक उमेदवार म्हणून न बघता सर्वसामान्य जनतेचे म्हणजे विचार करणाऱ्या एक महिला आहेत. आणि तसे त्यांचे पती जर बघितले तर रवीश साहेब, ते तर आपल्या म्हणजे वृद्ध वयस्कर लोक असतील किंवा आपले युथ आयकॉन असतील, आपल्या सगळ्या जनरेशन बरोबर ते मिक्स होतात, सगळ्यांसोबत मिळून मिसळून आदराने सन्मानाने वागतात. तशाच ताई सुद्धा आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की सर्वसामान्य जनतेने आपला स्वतःचा विचार करून ऋतुजाताईंना निवडून द्यावं. एक महिला उमेदवार म्हणून त्यांची सकारात्मक बाजू कोणती वाटते? महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे जर बघितलं तर त्या सर्व महिलांशी अगदी मिळून मिसळून, म्हणजे पूर्णपणे असं वाटत सुद्धा नाही की ते एक उमेदवार आहेत आणि आपण एक सर्वसामान्य लोक आहोत. त्या सगळ्यांशी व्यवस्थित वागतात, बोलणं चालणं म्हणा सगळं व्यवस्थित आहे. असं कुणाला कमी लेखणे किंवा कुणाला असं जास्त मानपान देणे असं त्या म्हणजे तुच्छ कुणाला लेखत नाही. सगळ्यांबरोबर एक समान वागणूक आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की
त्यात सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही म्हणताय की ऋतुजा पाटील ह्याच निवडून यावं, मग त्यांचं नक्की असं विकासाचं विजन कोणतं आहे? त्यांचं विकासाचं विजन असं आहे की सर्व ग्रामीण भागातील सर्व लोकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचल्या पाहिजेत. त्यांना सुद्धा सोयीस्कर आणि सुखकर जीवन उपलब्ध झालं पाहिजे. त्या सर्वांसाठी म्हणजे आपला वेळ सर्व जनतेसाठी कष्ट करतायत, तर यांच्यासोबत जनतेचा सुद्धा विकास होणार आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत तर तुम्ही बघताय की सर्वच योजना पोहोचत नाहीत किंवा कुठलाही लाभ असेल तर तो डायरेक्ट सरकार करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि आतापर्यंतच्या इतिहासात बघितलं तर भाजपा पहिलाच पक्ष आहे ज्याच्या मार्फत सर्व योजना अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतात. आधीमध्ये कुठेही न जाता त्या डायरेक्ट लोकांपर्यंत येत आहेत. तर तेच पुढे सुद्धा चालू राहील आणि त्या सगळं व्यवस्थितपणे पुढे सुद्धा करतील. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे किंवा मला असं वाटते की त्यांच्यामुळे सर्वसामान्य जनतेचा अर्थातच विकास होईल. आता कसबातारे जिल्हा परिषद मतदारसंघात तुमच्या दृष्टीने योग्य उमेदवार कोण आणि कोण बाजी मारेल असं वाटतं? ऋतुजा रवीश पाटील. का? त्यांचं काम चांगलं आहे. काय कामे झाले त्यांच्या माध्यमातून? सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते चांगले आहेत आम्हाला. रवी दादा पाटील यांनी भरपूर आमच्यासाठी मदत केलेली आहे, म्हणून दादांचं आणि ताईंचं आम्हाला काम भरपूर चांगलं आहे. एकूणच त्यासाठी आम्ही विजयी करणार त्यांना. एकूणच कसबातारे जिल्हा परिषद मतदारसंघातील सध्याची राजकीय स्थिती कशी आहे, काय वाटतं? कोण वातावरण सगळं चांगलं आहे आमच्या इथं गावामध्ये. आम्ही गेलो होतो सगळ्या ठिकाणी. त्या ठिकाणी रवीश दादा आणि ऋतुजाताई यांचे सगळ्यांचे योग्य. आता कसबातारे जिल्हा परिषद मतदारसंघामधून महिलांना आरक्षण आहे, पण तसं पाहायला गेलं तर महिलांना तितका पॉझिटिव्ह रिप्लाय भेटत नाही. मग ऋतुजा पाटील ही मानसिकता कशी बदलतात? ऋतुजा पाटील मॅडमच्या वहिनींचा या मतदारसंघामध्ये पहिल्यापासून चांगला संपर्क आहे. रवीश पाटलांच्या संपर्कातून इथं बऱ्याच महिला त्यांच्या पाठीमागं आहेत. मग काय वाटतंय, म्हणजे एकूणच वातावरण कसं आहे इथलं? एकंदरीत वातावरण जर बघितलं तर ऋतुजा वहिनींना काही इथं अडचण या मतदारसंघामध्ये येणार नाही. 9 तारखेला कमळच फुलणार का? होय, 9 तारखेला कमळच फुलणार आहे. आता तसं पाहायला गेलं तर जनतेचा प्रतिसाद हा जिल्हा परिषदमध्ये ऋतुजा पाटील यांच्याकडे पाहायला मिळतो. पंचायत समितीमध्ये त्यांच्या तालुक्याला असणारे उमेदवार सक्षम आहेत असं वाटतं का? होय, कारण की प्रमाणताई आमचे तसे आहेतच. उभारले पाठिंबा आहे त्यांचा भरपूर पुढे असणार आहे आणि त्यांच्या पाठीमागे भरपूर पाठिंबा असल्यामुळे त्या निवडून येतील. जनतेचा प्रतिसाद कसा आहे त्यांना? जनतेचा प्रतिसाद भरपूर आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या कितपत प्रयत्न करतात? लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या भरपूर प्रयत्न करतात. जसे भरपूर गावे केलेले आहेत, जसे आवळी, पुंगाव, बेले, चापोडी अशी भरपूर गावे केलेले आहेत त्यांनी. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.